ते सामोरे गेले। त्या ह्याचा राग आम्ही कुठेही दादांनी अर्थमंत्री असताना कोणाचा निधी कापणे किंवा कोणाला वैयक्तिक त्रास देणे अशा पद्धतीने नव्हता केला। हा आज जर ते ठराव आला तर त्याला कायद्याने द्या ना, विचाराची लढाई विचाराने लढा। असं नागरिकांना वेठीस धरून कोणी परत आवाज उठू नये नगरसेवकांनी, म्हणून अशा पद्धतीची दहशत करणं किंवा त्या लोकांना आवाज न उठवण्यासाठी करणं हे चुकीची पद्धत आहे। मात्र मग आता तुम्ही याची तक्रार कुठे करणार आहात की राजकीय सूडबुद्धीने जर तुमच्यावरती कारवाई होत असेल, नगरसेवकांचा 10-12 कोटीचा हक्काचा निधी जर गोठवला म्हणजे शून्य केला जात असेल, ते असंही कारण सांगतात की वर्गीकरण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने झालं, ती तांत्रिक चूक लक्षात आली म्हणून हा शून्य करण्यात आला। तुम्हाला खरंच वाटतं याच्यामध्ये तांत्रिक चूक आहे? मला वाटतं आपले सभागृह नेत्यांना गेले अनेक वर्षाचा महानगरपालिकेचा अनुभव आहे। तांत्रिक चूक वगैरे काही नाही, त्याला कुठेतरी त्यांना पळवाट काढायची तशी उत्तरं देणे। पण तुम्ही सर्वांनी पाहिले की गेल्या अनेक वर्षापासून या पुणेकरांनी ज्यांना जे आता राक्षसी बहुमत दिले त्याचा वापर हे अतिशय चुकीच्या पद्धतीने करू लागलेले आहेत। या अशा पद्धतीच्या दडपशाहीला आम्ही गांधीजीच्या मार्गाने त्यांना उत्तर देऊ। आज तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बैठक जी आहे ती सुद्धा बोलवलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून नक्की काय भूमिका घेतली जाणार आहे? भाजपच्या विरोधामध्ये जर तुमच्या नगरसेवकांचा थेट निधी शून्य करण्यात येत असेल तर मग राष्ट्रवादीमध्ये नक्की काय आहे की बाबा आता तुमची पुढची भूमिका काय? नाही पहा, त्यांच्या आता जर अशा पद्धतीने असेल की आवाज उठवला की निधी जर शून्य करायचा असेल तर आम्ही त्या पद्धतीने विचार करू। आमचा सर्व निधी जरी त्यांनी शून्य केला तरी आम्ही पुणेकरांसाठी लढत राहणारे, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत राहणारे। त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा। आम्ही गांधीजीच्या मार्गाने, आम्हाला जे लोकशाहीच्या मार्गाने जे आम्हाला संविधान दिले ते संविधानिक मार्गाने आम्ही समोर जाणार आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची यांच्याशी सुद्धा तुमचा संवाद झालेला आहे। तुम्ही पक्षाच्या नेत्यांकडे या सगळ्या घटनेची तक्रार करणार आहात का, किंवा तुम्ही जरी सगळी जी काही घटना घडलेली आहे तो सगळं काही सुनेत्र पवार यांच्यापर्यंत पोहोचवलं? त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं आम्ही। पण एक लक्षात ठेवा, आज राज्यामध्ये जरी ते लोक सत्तेत आहेत अशा पद्धतीने सांगतो किंवा केंद्रात, पण जर पुण्याला या ठिकाणी आम्हाला विरोधातलं मॅन्डेट दिलं, आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून इथे आम्हाला सभागृहात काम करण्याची संधी मिळाली। आम्ही त्याचा पुणेकरांसाठी, जर गणेश बिडकरच स्वतः म्हणले तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला पुण्यामध्ये आपली युती नाही, मग आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे या ठिकाणी मांडणार आहोत। आता मग पुढची भूमिका काय राष्ट्रवादीची? तुम्ही कायदेशीर भूमिका लढणार का? म्हणजे की जर कदाचित तुमची मागणी मान्य झाली नाही किंवा तुमच्या नगरसेवकांना निधी परत आला नाही तर थेट कोर्टापर्यंत जाण्याची तुमची तयारी आहे का? हे पहा, जे काय मार्ग आहेत त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे जाणार आहोत। आज सर्वप्रथम आम्ही आमच्या मीटिंग होईल त्याच्यामध्ये जो काय मार्ग ठरेल, मग तो कोर्टाचा मार्ग असो किंवा मग आता खरं तर पहिला आम्ही आमच्या पद्धतीने नगरविकास मंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार। अशा पद्धतीने आवाज दाबणं हे योग्य नाही। जनतेच्यासाठी आवाज शिंदेकडे तुम्ही याची तक्रार करणार? आता युडीकडेच आहे ना आपले महापालिका, तर युडी पर्यंत आम्ही पोहोचवणार की कशा पद्धतीने कामकाज चाललंय, हे कायद्याला धरून नाहीये। त्यामुळे आम्ही विचाराची लढाई विचाराने लढणारे, त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी वेळ प्रसंगी आली तर आम्ही न्यायालयापर्यंत पण जाऊ। मग मात्र आता ही सगळी राजकीय सूडबुद्धीने जर कारवाई होत असेल, तुमचे बंधू असं म्हणतात की मी चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करा, हा प्रस्ताव अमोल बालवडकरांनी दिला, फक्त अनुमोदक म्हणून मी सही केली, मी चंद्रकांत पाटलांना सुद्धा सांगितलं याच्यामध्ये माझा काही संबंध नाही। म्हणजे सही केली म्हणून जर कारवाई होत असेल किंवा प्रस्ताव दिला म्हणून जर कारवाई होत असेल तर मग नगरसेवकांनी काम कसं करायचं हा सुद्धा सवाल ते उपस्थित आहे। खरं तुम्हाला माहिती आहे का, लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे चौकशी करणे किंवा आज दादांची जर श्वेतपत्रिका काढण्याचा ठराव दिला गेला होता आणि तो आम्ही स्वीकारला होता, तर लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे कोणाची चौकशी करणं, कोणाची माहिती मागवणं किंवा एखाद्या चुकीच्या घटनेच्या विरुद्ध आवाज उठवणं, हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे। तो त्यांच्या जागी त्यांनी बरोबर केलेला आहे। जर अशा पद्धतीने आम्ही चौकशी करा किंवा कुणाबद्दलचा विचार म्हणजे त्यांच्या कामाची चौकशी करा जर म्हणलं असेल तर त्यांना इतका राग आला त्याच्यामध्ये मला प्रश्न पडतो, मग काय त्याच्यात काही गोडबंगाल तर नाही ना की आज मला एवढा राग यायचा की त्यांनी डायरेक्ट निधीच गोठवायचा। निधी गोठवला म्हणजे आमचा चौकशी झाली पाहिजे का? हे पहा, आता तो ठराव त्यांनी निरस्त केला त्यांना, पण तरी पण माझं का म्हणणं आहे, जर अशा पद्धतीने करत असेल तर मग आम्ही आवाज उठवायचा नाही का? त्यांना बहुतेक सभागृहात त्यांना असं करायचं असेल की इथून पुढे परत कुणी त्यांच्या विरुद्ध आवाज उठू नये म्हणून नगरसेवक